करा
आम्हा सर्वांचे ज्ञानसागर बर्गे मामा पुढे म्हणतील त्यांना साथ आपल्याच गावच्या परिसरातील भजन सम्राट गायनाचार्य भास्कर महाराज चांदोळकर त्यांना साथ देतील। वेडा
लाजी भोळा मेरा बैस लाजी कृपा करी शिवलीला कृपा करी शिवलीला 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 कृपा करी
खणगाव शिवनाम सप्ताह अखंड चालू असून 5व्या दिवसाची सेवा खणगाव अशी यांनी माझ्याकडे दिली त्याबद्दल आणि मी पहिल्यांदाच कीर्तन करत आहोत आणि त्याच्याबद्दल काही अनुभव काही नसल्यामुळं नमस्कार माझा होते लहान थोराय यांचा मी सारा घेतलो कारण की मला कोणाचा नाव वगैरे माहीत नाही काही नसल्यामुळं असं आजची सेवा 5व्या दिवसाची असून आणि मला इथं उभा करण्याचं कारण खणगाव असे यांनी केलं की बाबा जसं जमल तसं कर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय कीर्तन मी कराव म्हणून मीच येडा झालो त्याच्यामुळे तर अभंग दुसरं मला पाडबी नव्हतं थोडं कानावून गेलं तर हे अभंग माझ्या त्याच्यामुळे मी म्हणलं की बाबा बघाव काय फरक पडणार आहे आणि गाववाले परवानगी दिली की बाबा तुम्ही कीर्तन करू शकता आता जसं जमल तसं जसं महादेवानं शिवपरमात्मा जशी बुद्धी देईल जसं जमल तसं सेवा करून घेऊया आपण जसे खंडोबाराय आहेत कारण का त्यांनीच बुद्धी दिलं तर मी बोलणार आहोत नाही तर असलंच आहे आता कारण का कीर्तन एक कसं असतेच मला माहीत नाही मुळात त्याच्यामुळे आमचे गुरु येले आमचे पंचायचार्य महाराज त्याने म्हणले की बाबा येईल नव तसंच आमचे साधू महाराज आमचे भास्कर महाराज गायनाचार्य आमचे पेटी मास्तर तसंच पुन्हा आमचे तुकाराम महाराज पेळीकर साई महाराज यांनी सगळ्यांना मला उत्साह दिली की बाबा कर आणि विशेष महत्व म्हणजे आमचे कीर्तनकार महाराज मी हाव म्हणले तू बी कमर बांध मी बी बांधतो म्हणले त्यांनी काही बियाचीच काळजी नाही म्हणले त्याच्यामुळं मी इथं येडा होऊन थांबलो आता येडा काय करते काही माहित नाही शिवारे येडा झालो येडियाच्या गावा गेलो जगतवंदीने मनमत माऊलीचा अभंग असून 4 चरणाचा मनमत माऊली म्हणू लागले की बाबा मी येडा झालो आता मी तर कीर्तनकारच आहो त्याच्याबद्दल काही शंका नाही माऊली म्हणाले की बाबा मी येडा झालो आणि येडा कसा झालो आपल्यासारखं संसारामध्ये पडून त्यांनी येडे झाले नाहीत त्याने म्हणले की बाबा आता हे संसार तर तुम्ही आम्ही कोणी पण करू शकतो का तसंच मी म्हणलं की बाबा आपण बी कीर्तन करून बघा नेमकं काय अडचण काय आहे ती कळेल आपल्याला म्हणून मनमत माऊली म्हणले की बाबा त्याने तर येडे झालेले आहेत म्हणलं बाबा आपण बी येडे होऊन बघा आपण तर 90% येडे झालेले आहोत शिवनाम सप्ताह कुठेही आहे म्हणलं तिथं आपण पहिल्यान सुरू आपली हाजरी आहे कारण की दुकान नाही धंदा नाही काही नाही तसं मनमत माऊली म्हणली की बाबा मी येडा झालो आणि येडियाच्या गावा गेलो येडा म्हणजे कसा आपण काय करता येडे होऊन कोणी पत्ते खेळतं कोणी पत्त्यामध्ये येडं होऊन जातं पत्ते खेळून खेळून त्याला तेच आवड लागल्यामुळं त्याच लेवलनं त्यानं पुढे निघून जाते आणि कोणी दुसरा येडा दारू पुण्यामध्ये येडा होऊन जाते त्याला तेच सवय लागते दारू पिऊन आता तेच पुढं वरच्यावर त्यांनी पुढंच जाणार आहे तसं की बाबा मला हे शिवसंप्रदायाचं कोण्या तर रूपामध्ये मला येडं लागाव
म्हणून मी इथं थांबण्याचा प्रयत्न केला. शिवार 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 आणि येडियाच्या गावा गेलो. येडियाच्या म्हणजे इथं मला आनंद वाटला. मग आता इथं आनंद वाटल्यामुळं मी काय म्हणलो, बाबा दुसऱ्या गावामध्ये जाऊन आपण आनंद लुटाव. ह्या भावनेनं दुसऱ्या गावामध्ये गेलो मी. त्या गावामध्ये जाऊन मला आनंदच भेटणार चला भजनाचा. इकडं तिकडे फिरू लागलो. कोणी म्हणजे त्याने संप्रदायामध्ये शिवसंप्रदायामध्ये भजनाची त्याला गोडीच नव्हती आणि मीच गोडी घेऊन तिथे गेलो. मला आनंद भेटणार चला. मग काय करू गड्या म्हणून निवांत बसलो, भोळा होऊन बसलो. उगा आता निवांत काही सुधारणा गेलं मला. मग आता धावा करालो भगवंताची. येडा झालो येडियाच्या गावा गेलो. येडा बैसला शिवभोळा. शिवभोळ्याची उग वाट बघालो. भोळा होऊन बसलो. उगा आता समाधान मला आनंद भेटणार नसल्यामुळं मग कृपा करी शिवलीला पुढं जाऊन त्यांची धावा करू लागलो मी. देवा तर बाबा तू तर आहेत, कृपा करच. मी तर होऊन इथं समाधान बरोबर आहे. हॅलो शिवार मग भोळा होऊन तिथे बसलो मी की बाबा भगवंताची धावा केलो. कृपा करी शिवलीला. शिवलीलाची देखील धावा केलो. बाबा कृपा करा माझ्यावर. तरी तिथं काही आनंद भेटला नाही. येडा झालो येडियाच्या गावा गेलो. कृपा करी शिवलीला. येडा बैसला शिवभोळा. मग कोणाची सोबत भेटना गेल्यामुळं आता मला ते येड्यासोबत राहुलेलं वाटू लागलं. प्रत्येक माणूस मला येडा दिसू लागला. बाबा हे असं का होऊ लागलं. येडा बैसला शिवभोळा. कृपा करी शिवलीला. धावा करालो देवाची. तरी काय मिळालं बसना. मग झाल्यानंतर काय झालं. शिवार 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 मग
मजवरी गोपाळ करा गुरु राया. तुमची आता गुरुरायाची धावा करू लागलो तरी काय मिळ बसला. शिवार शिवार यानी एड केलं अवघी शिवरूपी की मग सगळी देवाची कृपा झाली, गुरुची कृपा झाली. चल बाबा म्हणले माझ्यासोबत. येडा गुरुची कृपा झाल्यामुळं त्याने म्हणले माझ्यासोबत चल, जाऊ दादा. मग